गुन्हा हा नोंदवला गेला पाहिजेच। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांनी थेट धनंजय मुंडेंचं नाव घेतलं नसलं तरी वाल्मिक कराडा अडून सातत्यानं धनंजय मुंडेंना टार्गेट करण्यात येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर मंत्री धनंजय मुंडेंनी मस्साजोगच्या घटनेशी आपला संबंध असल्याचं स्पष्ट केलं। आरोपी माझ्या जवळचा असला तरी त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। कराडवरून आरोप करणाऱ्या सुरेश धस यांचीच वाल्मिक कराडशी जवळीक असल्याचा पलटवार मुंडेंनी केला। तसंच माझ्यावर सतत आरोप करणं हे मला समाजकारण आणि राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न असल्याचा दावाही त्यांनी केला। देशमुखांची निर्गुण हत्या झाली आणि ज्यांनी कुणी हत्या केली त्यांना शासन झालं पाहिजे, ते फासावर गेले पाहिजे। जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा, मग तो कुणी असो, कुणाचाही कितीचंही कुठल्याही जवळचा असो, अगदी माझ्याही कुणी जवळचा असो, तर त्याला सुद्धा सोडायचं नाही। वाल्मिक कराडांची जवळीक सुरेश धसांच्या सोबत होती, माझ्या जवळचे तर आहेतच। त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याचीही चौकशी पोलीस या ठिकाणी करते आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे। या प्रकरणामध्ये मला मीडिया ट्रायल करून त्याचा उद्देश काय असू शकतो त्यांना, तर मला पूर्णपणानं समाजकारणातनं आणि राजकारणातनं उठवणं।